माणूस माझ्या संग बोलानच नसतो, इकडे येऊन झोपत. घरी बी थांबा ना, जेवण करणार, काय भानगड काही कळणार का? गपगा, तुला सांगितलंय ना मला वाटत जात नाही म्हणून. वाट जायचं काय विषय, बोलतच नाही तुम्ही. काय झालं नेमकं ते सांगत नाही. तुला काय करायचं? मग काही दोष आहे का याच्यात? हा जाऊ खावं तिकडे बाई. म्हणजे मला नाही जेवायचं. जेवायचं नाही? नाही किती जेवायचं. दिवस? हाय त्यापर्यंत नाही जेवायचं बस. माणसानं नाही तोंडी लागायचं म्हणलं ना ते सवय तुम्हाला लागेल. मग मी कुठे जाऊ एवढे 4-5 पोरी घेऊन? सांगा बरं तुम्ही. हा कुठे जाऊ? जायचं आहे बापा कौतिक आहे. आई बापाची तिथं काय राहिलं? ते बिचारे आणि त्यांनी लग्न लावून दिलं, त्यांना माहिती का अशा खोडीचे तुम्ही? त्याचे जायचं चाल नवरा कोण हा नको नका तांदूळ तुमच्या 5 पोरी घेऊन जाऊ काय? हा जाय हा जवा घाटात तुला किती बारे सांगितले तर तेच 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 एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, 4-5 वेळा तेच झाले. त्या पोरीचं तोंड सुद्धा पाहिलं नाही तुम्ही. तुम्हाला मला एवढं काय पाहायचं नाही, मला तो सुद्धा नाही पाहायचं त्या पुरीचं काय एवढं काय वावड आहे तुम्हाला आमचं? हा एवढं 20% होईल मुलगा, एखादा होईल मुलगा. मग होईन ना. मग वय किती तारखेला होईल? म्हणजे आता मा हातात आहे का ते? कधी तू म्हणत होती सांग ना सर मुलगा होत तर तू लिख म्हणजे पाठीवर लिख तू. पोरगा होईन म्हणून मला काढून देऊ राहिले? काय लक्ष दे तुला? येडे झाले तुम्ही. पोरात आणि पोरीत काय फरक आहे काही? लय फरक. काय पोरगा तरी लाता मारून काढून देतं माहिती का? नाही आज सगळं नाही लाता मारती. हा सगळं नाही मार. काय तोंडावर लिहिले काय? वावसाचा दिवा म्हणते दिवा तो. हा वावसाचा दिवा. माय पोरी मी मोठ्याला करेन ड्युट्याला लावून कुठे बी. मी आलो ना लोक जातो मला पाणी प्यायला लागन. स्वतः पोर जाताना पाणी पाजावं लागतं तर त्या बापाला किंमत आहे. तुम्ही किती पाजलं तुमच्या बापाला? पाजलं हा मग मडकावर पाणी हा पाजलं. मडकावर पाजलं. काय नाही पोरीत काय फरक नाही. तुम्ही तिथंच नका गुतेल राहू. नाही ते ना ते तू मा डोक्याच्या वर खेळ घ्या. मा काय दोष आहे? माझ्या मोठ्या बहिणीला 3 पोरी आहे, मला 5 पोरी आहे, लहान बहिणीला 4 पोरी आहे. त्यांना 100 होती आणि मग मला नाही एवढं लागती. मला पहिले मुलगाच लागत होता. तू म्हणा वांधारे माता 5 पुरी झाल्या. मग आता काय करायचं? तुमचा काय विचार आहे? एवढ्या 5 घरचे 5 जावई 6 बोकंडी बस त्या का आपल्या घरी राहतील का? जातील चिमण्यावाने उडून उडून जाते त्या काही नाही का उडून. लोकांचं धन येते का? आपल्या घरी राहणार आहे का? तू माड का लोक नको जाऊ सगळं काय माड का लोक नको जाऊ. नाही मी ना फॅसलाच करते. मी फोन लावते. हा लाव कोणाला फोन माझ्या भावाला आणि भाऊजाला बोलून घे. लाव हा तुमचं आता लय झालं. काय माझा दोष नाही. पुरी झाली. तुझं डोकं तिकडे लोटणार आहे जाऊन. माझ्या भावाला फोन लावते. लाव कौतिकाला. हा हॅलो बाबराव भाऊ कुठे रे? काय कुठे? राहणार आहे मी काय? अरे ये पाय ना, तर दाजीला येड्यान करायले. काय आता काय? ते लहान पोरीचं तोंड पाय ना. त्या पोरीला पण कोणाला कपडे आहे, कोणाला नाही, कोणाला चड्डे आहे तर कोणाला बनियान नाही. पुरेचे तोंड नाही पाहत म्हणजे पूर्ण झालं काय म्हणा. ते म्हणते तुला सारे पोरीच होते, तुला फार कधी देतो म्हणे. छिया. हा आता का म्हणा का मा आता ते काही देवाचं हातात आहे का ते का मा हातात म्हणा काय ते म्हणते जातोय बापाची निघून. आता नसेल तर मग पोरच घडव ना म्हणा तो आता ते म्हणते कधी होईल मला ते सांग. आता मी काय सांगू याला? आईला ते पाहुणे काय असं करते काही माहिती आहे देवाने. ते भाकरच काय ना, घरात बी आहे ना. तू खा जाय जरा तू नको उपाशी राहू. नाही मी खाते जरा खाते पिते मी. पोरीला जेव लाव. अरे पण ते मला काढून देऊ राहिले ना आता. लोकायला पाहायला भेटा ना पोरण काय हं? पुढं काढून देते. ते म्हणतो तू जातोय बापाच्या काही घरी. नाही कर नको सोडू. वहिनीला एखादी पोर वाटायचं मोगरी आणि आपण तिथं नको बाबा, जाईन जीव एखादीचा. त्याला लवकर बोल नाही तर मुंडको पाहिजे नाही. मी काय म्हणते, वहिनीला घेऊन या ना. तिला आणू काय हा कामाची का गर्दी होती काय? कामच चट पाहते. वहिनीला घेऊन ये, बरं नाही तर मग मी माझ्या पुरी घेऊन चालले जाईन कुणीकडं. नाही जेवायचं काही नको करू जरा. हा जाईन एखादी. पुरी जरा कुठे घेऊ पळत येर बाराव करीन मी. नकोच मला. जेवायचं नाही काय करायचं. मग येतो वहिनीला घेऊन. येतो आम्ही दोघं येतो. हा येऊ राहिले ते. तुला पुरी ना हम्म. तिच्या पुढे धरून आपटीतो कोणाच्या? त्या भावाच्या. त्याने जन्माला घातलं काय त्या? त्यामुळे सांभाळ्या हा. खानदानला पुरी वाटत. कांदा पोरी वाटत. तुमच्या आईला काय पोरी झालेच नाही का? गेल्या लोकांचे तुमच्या बी 3. हा तुम्हाला बहिणी नाही? ते लोक मला उदाहरण देऊ. आधी मुलगा होईल आता मग पुरी झाली. मग वहीन म्हणते ना मी पण. कधी? वहीन 6वं पोरग होईल. कोणत्या महिन्यात? मला महिन्यात तारीख वार सांग तर राहील. नाही तर तू लिहून जाय. तुमच्या हातात आहे, मग तुम्ही सांगा मला. कोणतं? तुमच्या हातात. मग हातात आहे. मग हातात आहे पुरं मग हातात आहे का? तुझ्या हातात अहो आहे ते सगळं. जे देवान दिलं ते घ्यावं लागत. देव देतोय मग सगळं तुझ्या बाई खोडी.
तुझ्या खोडी नडले. येऊ दे माझ्या भावाला आणि येऊ दे, येऊ भाऊजीला. दे. मी चालले जाते, मला राहायचंच नाही. जाय जाय जाय. हा, राहायचंच नाही मला. उद्या काय जाते आज पाठी भरून जाय. जाणारच तुम्हाला हेच लागत, मोकळं व्हायचंय ना तुम्हाला. इकडे तर लय आरामशीर गप्पा सांगले. या ना इकडून. राम राम सोयरे. कायचे गप्पा? काय घालते रामराम तुम्हाला? मग काय घालते आमचं म्हणजे आमचा काय वाद सुटला का काय? शे आहे हा? पाहुण्याचं सदाय वाकडं आमचा लय तमाशा वाढेल आता. म्हणजे काय झालं? वहिनी, मला पहिले 5 पोरी, आता ही 6वी पोरगी झाली. हा. हा माणूस घरात येईना, माय संग बोला नाही, बी जेवण करणार. नसल बोलत तर आपलं आपलं चालून द्यायचं. ते म्हणतो राहिले उपाशी, ज्या दिवशी भूक लागल त्या दिवशी जेवल. पोरी घेऊन बापाची निघून जा. का बरं? काय राहू ना. आमच्या उपकाराला काढून ठेवल्या काय? राहू नको म्हणून. आम्ही तर म्हणत होतो गॅप घ्या. दरवर्षाची वर्षाला 6 महिन्याची पोरवती प्यायची तुटती कुठं, नाही तर लगेच दुसरी उभी करू राहिला. 6 झालं ना आता. हम्म? काय करायचं? सहापुरी आहे, विचार करायचा. अजून उपसायचे तरी किती? तुम्ही नाही का शान बरं सुका म्हणजे? आम्हाला कळत आमचं ना. काय कळत तुम्हाला? हा. काय कळत? हिच्या का खोडे, हिच्या का काय खोडे? हिच्या का खोडे डुकरी का? काची पण हा काची म्हणलं मुलगा होते. मुलगा होते म्हणजे सगळं तिच्या पुरी- पोटामध्ये काय कप्पे का काय? बाय माणसाच्या पोटात कप्पे राहते काय? मुलाचं बटन दाबलं का खटक्यान मुलगा बाहेर, मुलीचं बटन दाबलं का मुलगी खटक्यान बाहेर. तुम्हाला कसं काय मुलगा झाला? तुम्हाला कसं काय झाला? म्हणजे अहो, ते नशिबाचा भाग राहतोय. हा? ते समजूच नाही राहिलं. हे पहिले ते काजल बाळा ते झाली दवाखान्यामध्ये, लगेच मुलगा झाला. मग हा? ज्याच्याकडे स्टार राहते, बरं आमच्या बाबाने सगळं तुमच्याकडे स्टार नसेल तर आम्ही काय करायचं? आमच्या बाबा सगळ्या मुलगा झाली. मग काय मग करायचं? काय करायचं? हिला मुली झाल्या का? म्हणजे नाही मला लागत नाही. ते माय एकट्याला दोष लागत देतो. नाही. नाही नाही आणि मग काय करायचं? ती जाऊन जा. आणि मग तिथून पुढचं हा ते माहिती पाहिजे. कस काय पाहिजे? ए तुम्ही ना नावर बायको मध्ये नाही पडायचं. हं? म्हणजे तुम्हाला मुळ काय नाही जेवण जायचं. आम्हाला काय गरज पडली नाही यायची? आम्ही न्यायला नाही आलो. निसते काय पोरं काढायचं मशीन होतं कुठं? निसत्या पोरीच उपास केला. दाजी आम्ही न्यायला नाही आलो. आम्ही तिला फोन केला, समजून समजून सांगा. त्याला सांगा काय लागलं. दाजींदुजी करत्या तुम्ही? जाऊ दे, माझा काय दाजी नाही म्हणते माझा काही. हं? म्हणून जो तुला बाई- म्हणलं होतं वहिनी जो घेऊन ये. पोरीची इज्जत करू शकत नाही, स्त्रीची इज्जत करू शकत नाही, त्याला काय दाजींदुजी करायचं? मग काय म्हणायचं? काय त्याला काय म्हणायचं? चव आली चौकोन? बरोबर आहे. हुमण्याचा टोनगा. वहिनीच बरोबर. त्याला चव आली चौकोन. तुमचं खानदान तशी होय. हाय का? कशी हा. कशी कशी हा. कशी आहे आमची? कशी पाहुणं उलटून बोलायची. हं? तुमचीच बहीण लागत आहे ना ती. हा हा? काय वळा लावलं का नाही? पाहुण्याला शिकवलं उलटून का नाही? बोलायचं? पाहुणा त्याला ऐकायचं बी तुला लागत. काय वळाने? तुला काय वळाने रे? 5 पोरी काढून ठेवल्या, 5 येतील तुला. सहा गे, सहा. जावाई येतील. 6 पोरी जाऊन झाल्या. जा तुमच्या घरी काला शिकायला. हा पोरगाला याला झोका देणार आहे. एक नका ठेवू इकडं. म्हणजे तो उपसायच्या आणि आम्ही आताचे सांभाळायच्या. पोरं कोणते तुम्हाला? अरे काय अनाथ आश्रम काढलं काय? नाही रे, जगात पाहते रे तुम्ही. आज एक एक दोन दोन पोरं काय कायला लाता खाली चौधरी दे आई बापायला. मग आश्रमात नेऊन हा? टाकी ते. नाही आमचं पोर चालू आई बापायचे हाल चालू रे. पाहते रे जगामध्ये काय चाललंय. ते नका नाही शिकू आम्हाला. हा. आम्हाला अक्कल आहे आमच्या पुरती. अहो याच पुरे तुम्हाला भाग्य समजा. लक्ष्मी आहे तुमच्या तुमच्या पोटी जन्म घेतला. हा. हा. आणि तेच तुमचं शेवट करतील. ती आहे ना आव तसा. हाय का? म्हणजे? मला चावत असं म्हणतो तुला पोरीला कधी लक्ष्मी म्हणायचं तू. हा काय पाहुण्यात असंच राहते. अहो आणि तू कोण? तो आहे खाईस आमच्या घरात. महादेव होय, बोळा सळा हा महादेव. खाईस खाईस. तू अबाय स्वाट फोडी बघ. हा मग ज्याच्या सवय. मारून तर जगा- दाखव जगा- बरं. द- 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 मार बरं पक्का पोरीला. जिवंतपणे खाईस लागेल्या. गावची. मला खायचं म्हणते तू. खाईसच आहे. मला हात उतरायला लावू नका. शांत बसा. तिला मला तोंडाला आवर घाल मुसका घाल. नाही तर जीप कापून मी आज तुला बोलले नाही माझ्या भाऊ जाई भाऊ येतं म्हणून बोल राहिले. एकावर बोलणार एकावर राहणार कवर म्हणजे कवर राहणार मग शेवट माझ ताब्यात राहणार नाही. म्हणजे ती तोंड करते म्हणून तिची जीप कापायची. हा आणि तू सारख्या पोरीच काढून राहिला, पोरींचं मग प्रोडक्शन याचं काय पा कापू? काय काप काय कापू म्हणे? तो काय कापू? हं? मा नको काय तुला कापू. काय वाटत तुम्ही असेल पाहुणे एकटा पणा नाही. मेवून आहे आणि तू दाबून नेशीन? हं. ते चालणार नाही. पण तरी तुमचे लाड पुरवले की नाही मी. हं. मग मिस्त्री लाविला तो मागा लागल हात तुम्ही धुवून. काय घंटे लाड तुला पुरवला काय वाटलं? मग तुम्ही काय घंटे दिले आम्हाला प्रत्येक डिलिव्हरीला महागाचे. मग काय उपकार डिलिव्हरीचा करता? खर्च मी करतो. उपकार तुला करता? घंटा पोर काढता नाही आलं घंटा. हा साऱ्या पोरीत तो उपसून ठेवल्या आणि तुला काय दिल्या घंट्या? तुला काय द्यायला लागत होतं रे? तर द्या गंटोबा. घ्यायचंच पडत तुमचे त्याला. खाण त्याची खाण. बरं तुम्ही सांगा दाजी ऐका. बरं आता तुम्हाला 6 पुरी झाले बरोबर ना. तुमचं थोडस टेन्शन मध्ये तुम्ही. बरं पुरी आज पुढं कमी हो मला दाखवा बरं. तुम्ही सांगा पुढं कमी. विमान चालवी त्या पोरी, राष्ट्रपती देशाची पोरगी, बाया कुठं कमी पडत सुटले? येड मास्तरनी झाल्या. मी ही काव आहे ना मग हं? ही काव आहे ना काय तेवढ मस्त तरी. तुझ्या बहिणी कोणच्या झाल्या येड मास्तरनी? तर तिच्यावाला काढी सुटला.
तो तिला पोरींमधून तू उमजून तरी देव राहिला का? 6 महिने झाले का लगेच आटकून टुतो? 6 महिने झाले का आटकून टुतो? सारखी पोर गाभणच. हं? मा बहिणी जाऊ का सर हं. नाही बरोबर बोलते ना मग. मा बहिणी गेलो का? तरी पोरगं लागत. एक जणीने 100 कोंबडे घेतले, एक जणीने 15-16 शेळ्या घेतले. हा. बाई त्या आधीची अवस्था तुमच्या बहिणीची. हा बरं दोन्ही का? दारं ते मोकळे. असंच आहे आपल्या ठेवायचं झाकून. तुमच्या राहत्या बहिणीची. हं. दोन्ही दारं मोकळे. हे कोणी- पुढून बाऱ्या लागा तर मागून मोकळे होऊन जाते. हं. लय तुमच्या बहिणीने नाव कमावलं आणि भाऊ त्यांचा बोलतो. तसं माझ्या बहिणी आहे कुठं ऐकायला. तुम्हाला तुमची बायको ताब्यात आहे का? म्हणजे तुम्ही बोलायचंच लय पुढे होता आजी. म्हणजे तुम्ही मिटवायला आले का वाढवायले? वाढवायला मिटवायला आणि वाढवायला लाजा वाटायला पाहिजे ना तुम्हाला. तुमचं वय राहिलं का मिटवायला आणि वाढवायला? हा, लहान आहे तुम्ही. नाही तर लाज आहे मग- काही? नाही तर मग मला दुसरी बायको करायला आणि सोडून काय आणि सोडून वाटी चमचा नगू खात्या दुसरी बायको करा मला परवानगी द्या काय आला? बनला. मला. आता हिला 6 काढून ठेवल्या, तिला परत 6 काढायच्या का? नाही नाही ती नाही, कसं 12च करून ठेवायच्या तिला का पोरच एकदाच्या? बनणार तिला पोरच होईल. कशावरून? हा हिच्या का खोड हिच्या का हे डुकरी का खोड आहे. हम्म. हा माहिती त्या पोरायची घेऊन या ना. पाहुणे कधी आले? गेलो 2-4 पोरायची. पाहुणे आता आलं. आता चाले अर्धा घंटा झाला. हो काही चहा पाणी काय नाही. नाही, अजून चांगला काही चहा पाहुणचार झालाय आमच्यावाला. ते आले मा उपकाराला. म्हणजे तो 5-6 पोरी काढून आमच्या उपकार तुला केले. लय पुळकात जायचं आंबरस कर घरी जाऊन. असं आहे. अरे मग पाहुण्याला असं बोलत राहते का? आता तुम्ही सांगा दाजी. तुमचा भाऊ असं म्हणतो 6 पुरी झाल्या, पोरवाय ना आणि तिच्या हातात आहे पोरवायचा. नाही, ते देवाच्या हातात. मग तो बरं तो लग्न मा किती मागून झालं जावळं मुलं झाले दोन त्याला. ज्याच्या नशिबात राहत भाऊ. मग घ्यावा ना एक भावाचाच दत्त. हा. एक भावाचाच दत्त घ्यायचं होतं. पहिली पोर झाली ना तर दुसरी पोरीची वाटच पाहिजे नव्हती. भावाचा पोर एक करा. दत्त घ्यायचं होतं. यायला 2 जुळे व्हायले ना. एक तुम्हाला घ्या आणि एक पोरगी वाटलं यायला द्या. नाही नाही नको. रक्त मास पाहिजे आमचं. हं. मग तुमचं रक्त मग वेगळं का आहे बरं हा का दुसऱ्याच्या पोटचा आहे का? का? रक्त वेगळं आहे तुमचं. नाही नाही मला तुमच्या वेळेस बाप होता ना, त्याच्या वेळेस बाप नव्हता का तुमचा? नाही नाही मला हिच्या कोणी पोरे हं? बायको आलं घे ना असं. अहो बायको जाऊ द्या आल्या का, पण रक्त तुमचं एकच आहे ना. काय तो याच्या मेंदूचाच फाल्ट आहे. पुरे झाल्यामुळे ना डोक्यात फॉल्ट पडले. त्या चटकेला वाढीचं आहे ना याचं. हा. गोळ्यावर येईल ते आता प्युअर. 2 टोले जर दिले ना भाऊ तो चांगले हा. गोळ्यावर येईन पाय तू. नाही मग एक दिवस मग मला हाता घालून काढ तू. काढावंच लागेल. आज शिकत काय शिकत हा मग. आज शिकतो भावाला हा भावाला शिकत भावाला शिकत. काढच हाता मी घालून. नाही मारणार दाजी. उलटे हाताची दाजी, मी नाही नाही भाऊजे मारणार. बरोबर हाता घालून काढीन. मी नाही मारणार दाजी. मला काही इज्जत आहे की नाही. तुम्ही जाता घरी ज्याच्या घरी मग हिचा बेत पाहतो. मी बी आता हुशार झाले. तुमचं काय तो म्हणतो घेऊनच जा म्हणतो तिला. काय इतकाची नाही मला नकोच ती काय मला पोरग बायको होय ना दिसली. पोरग होय ना मग. खेळ काय दुसरे भाजीपाला आहे काय? आहे त्या पोराची घेऊन येऊन दे त्याला. जाऊ दे मरू दे, जाऊ दे कळालं नाही. ती म्हणे होय आता पोरे होईल आता तुला पोरे. काय माहिती होईल आता ते? उपशितच राहिला निश्चित. गरज काय? आता हे बघ दाजी, आता तिला वाटतं प्रयत्न केले तर होतील. आता पुरी या पुरीच्या पाठीवर झाला तर झाला. म्हणून बाई मला जास्त म्हणत राहते. मला सांगा पण पोरगे काय पोरग काय आलं की का? तू टाकडे ऑपरेशन करू का? औषध देवा तू अशी ना. ऑपरेशन नाही करू देणार हा? ऑपरेशन नाही करू त्याला देणार. पोरग लागत ना. त्याच्यावाली पुरी जिरूस्त आहे का? तो मला operation मला करून खोरी देणार. केलं त्याला झोका देईन ना पोरग. फार खोरी केलं. 6 लाख गेले तो डिलिव्हरीला माहिती का? 6 पुरीला. घे याच्याकडून. काय मला बायको पोर आहे का रे गाडची? तुमचं चालूच आहे इकडे कारखाने. तरी म्हणतो घेऊन जाय तिकडे शिकायला. त्यांचं कुठं मानणार घेता काही ना काही. एक काम कर भाऊ तू माझ्या 5 पुरी घेऊन जाय. मी राहते इथं. काय करू एक पोरगी सांभाळते मी तर. अच्छा शाळेत टाकून दे तिकडे. जायला चालू आहे बाई बेन. चांगलं धरून आपटे दिला मी इकडे एक काय बोल नको माझं. बाबा सांग वहिनी जा ना घेऊन तिथं अंगणवाडी जवळ आहे. कोणी रिकाम नाही. कोण आमच्या हात भूत काढी उपकाराने द्यायचं? उपास नाही, नाही, कोण हात भूत काढी? कोणी रिकाम नाही. मग आमच्याच माग आमच्या पाठीवर काम पडत आहे. तुमच्या काय हाताला टेकणार का काय हाताला अरे टेकणार. तो का आमच्या उपकाराला काढल्या का? काय बावळा झाला काय? बाबा अरे होय, तू काढायला राय. तिकडे आमच्या 5 गावाला गोळ्यात काय? नेऊन घाल ना. बरं एक काम करा हा. तुम्ही म्हणताना पुरी पाहिजे ना घे त्याचे कोणी सगी काल त्याचे लग्न कार्य करायला ही सगी टांबवून घे बरं सरा त्याच्यातली एखादी जगती का मरती लगेच काल आम्ही हिस्सा वाटा देऊन तू का काय मान सासऱ्याच्या पोटचा आहे का काय? बाबा 3-3 लाख रुपये प्रत्येक जनावर टाकून द्या तरी ठेवा. हा? हा आताच
काय डोकं उलटय माझं लहान लग्न पोहोचवलं मला काय कडेदार करायचे हे करी पुरेच्या लागणार परिणाम झाल्यामुळं घडीत काय म्हणते सटकलं घडीत त्याच्यावर, काय हा. म्हणते ती. तुम्हाला आहे ना जण त्याच्या आहे ना नादी लागू नका तुम्ही आले तसे जा आता भल्या पोरी उपसून ठेवल्या ज्यांना दमच नाही काढला रात्रीचा दिवस केला. तुम्हाला लग्नात उभं राहून देणार नाही कडेदार घेईल फक्त हो कन्यादार घालतो हा. तिकडे ए बाबा मी करीन लग्न काय डोकं लावतो याचे जीवाला पाहुण्याचे अहो, पोरीचं लग्न काही गरजच नाही ना पण हुंडे मला येते पोरी तुम्हाला नाही हुंडे ना माझ्या समजून इथं पोरी भेटा ना लोकांना आणि आम्हाला पाच भाऊ पाच पोरी. चांगला हा, समजून सांग काही ताण नको घेऊ तो पोरं तुला लागलं थोडा दत्तक खाय वाटी घेऊन टाक. चमच्याना खाय त्याला. लहान आहे ना तुमच्यापेक्षा दाजी हा पाहुणा एक दाजी. दत्तक घे काय आवाज आवाज लिहून घालीत घे. त्याला अरे बरं का? काय करायच्या लायकीचा तुमच्या नाही. लेखात लिहून देतो एक पोरगा जेवण टाकतो आणि त्या 6 पोरी मी घेत हा, मग आता आणि हिचा कर का चालू चालू नाही रे, बंद करू टाका नाही, ना. नाही, ते ऑपरेशन बंद करू टाका जण मी चाहते कुठतरी जीव देते माझ्या जीवात जय जय तू मी तरी मोकळं बायक करायला तेव्हा पहिला काय मी करावं जेवण आता? राहिलो ना नाही मी जाते आणि माझ्या जीवाचं काहीतरी करते पोरीच्या नेहमी यालाच बायको करायला दिसते नाही मलाच पोरी होत्या आणि एकटीला मीच नाही राहत मीच चाललं जाते मी जीवच देते कुठतरी अरे, अरे, भाऊ काय कामाचं नाही कोणी आम्ही काय कामाचं नाही कोणा मागं पडायला रिकामं नाही पाहिजे जे जाईन तिथे जीवानी जाईल तिकडे जाळ घर बा बहिणी जर काय केलं मी जीवाचं काय नाही. तो- ते सोडणार नाही तुम्हाला ऐका ना सांगतो तुम्ही 2-3 तास थांबा हा. तिचा काही फोन कोणता निरोप येतो का काय होतं ऐका. तस काय झालं तर मग तुमची नाही का ती लहान बहीण देऊन टाका मला मला. तुमच्या भांडणात मध्ये घेऊ नका बर काही नाही मी पण गुंतवील ना तुम्हाला सांगतो मला कस काय मी तुम्ही तुमच्या एकत्र कुटुंब आहे तुमचं. अहो मी घ्यायला तयार होतो की नाही मी ए, द्यायला जाण्या, तयार आहे ना. तुम्ही येऊन येणार आहे बिगर लग्नाचे काही लाजच नाही त्या जीवाला लाजच लाज वाटत तर कमाई नंत कुठं निघून गेली कुठं नाही कुशाल म्हणतो नाही, 2-3 टाईप 2-3 तासात जर निरोप आला तर मग मी दुसरी करतो मोठं चांगलं होईल ना मा बाई मा नंदाचा तपासला ऊट इडून पाहिला ऊट चांगले शोधा काय आवाज आवा घालितो त्याला फक्त मी गप आहे आता फक्त जीवाचं काय करू दे मग पाहतो. उलट मी मोकळा होईल ना पुढं वय पुढं पोर इडा हान पहिली वय पुढं म्हणे मोकळा होईल चाल नीट. लय लवकर मोकळा होतो तू लवकर मोकळा हो तो 6 पिंदाड्या काढून ठेवल्या होय लवकर त्यानं टाइमपासच नाही केला थोडा सुद्धा लवकरच मोकळा झाला काय बेकार बॉय भाई हा ना ड्रायव्हर नीट ऐका काळजी ना माणसं. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ते काही करीत नाही आता त्याला बायको करून द्यायची नाही ती पोरी मिटवून घेतो तिकडे त्याला बायको करा नाही तर नका करू मी तुम्हाला एक सांगते भाऊ महानंदाचं जर काही कमी जास्त जर झालं तर याच्या बोरीला बोरा आणील मी हो हा. बिनदास त्याला मग माहिती टाका तुम्ही त्याची त्याची जी रचनी अरे टेन्शन सारखं टेन्शन देत रे पाहुणं सारखं बाई काढी ते सारखं उपशित आहे दरवर्षी पोरी काय त्याला तेवढं काय कळत आता सांगा बा, अहो, कोण कोण आता लेडीज म्हणल्यावर पण मग दोन्ही सारखेच आहे ना आज कोण कमी लोकायला पुरी भेटाना हा. बायका भेटाना लोक पुरी वासाठी नवस करत्या आणि हा माणूस म्हणतो या अशा माणसामुळेच पोराची नाही, हाफ बुद्धीची अशा त्याला काय म्हणते हाफ बुद्धी हा असं. जाऊ दे चला त्याला सारखा पाठवाला यांना कोरडाच तुला नाही हं? हा ना ते आपलं चोकलं दोन झालं तेव्हाच बंद करायला पाहिजे पण आता आपल्या काय आता ते त्याच तर नवरा बायकोला कळत नाही का तेव्हाच त्यांच्यावर मला काय माहिती, आपण कोण सांगणार त्यांना हं? आपण अशा 6 होस तर आता हे प्रॉब्लेम झाला ना मोठा आणि मग बरं त्याच्या सांभाळायच्या जीवा आल्या उपसाच्या टायमाला किती गोड वाटलं हा. त्यानं रात्रीचा दिवस केला आणि सांभाळायला म्हणतो तिकडे घेऊन जा म्हणजे काय आम्ही आणत त्याच्या आश्रम बरं खोलले काढे काय? नका. आपल्या त्याच्या बदल माहिती शेवटी दोन नवरा बायको विचार आहे आपल्याला म्हणण्याचा अधिकार नाही. आपण आपलं पाळणा घर आहे का आपल्या का पाठी सुटला काय चावला त्या हा, तुम्ही तो म्हणतो तिकडे घेऊन जाऊ हा? पाहुणे हो. ते म्हणते लगेच ते एवढं माहीत सत्य ते मला काही दुता पाहणार येईना. नाही तिला. हा. ती पाहणार नाही ती वहिनी आपण पाहू चल आता तो कोणा का गेलाय पाहायला नाही तर ते ती कोणा- सटकेल ते नाही ती पाहणार कोणा ते का नाही गेली म्हणत. सल, त्याला काय काय आहे? त्याला चला बरं लय काम सोडून आलो आम्ही माहिती चला मोकळं व्हायला पडेल ती.